सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे। मी काही सूचना देतो, कृपया व्यासपीठावरती या ठिकाणी सन्माननीय मनोज जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होतोय, याची कृपया सर्वांनी नोंद घ्या। जरांगे पाटलांनी या ठिकाणी मी जी विनंती करतोय ती सर्वांनी तंतोतंत पाळायची। कवड्याची माळ, वीणा आणि पगडी, जरांगे पाटलांचं स्वागत, कवड्याची माळ, टाळ्या होऊन जरा जोरदार स्वागत करूया। सर्वांनी तुळशीचे आहार आणि संत तुकोबांचे पगडी घालून जरांगे पाटलांचं स्वागत होतं, वीणा दिला जातो। जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे। मागे थोडं तुकाराम महाराजांचं नाव जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज। अकराचं सपोर्टी केलं, जरा टाळ्या आनंद काशीकडे डॉक्टर कपिल गोरके यांनी फार मोठं कष्ट घेऊन महाराज जागेमध्ये चालू केलं। बैठक लावायची सांगितलं, तुम्ही तर सवाल घेतली। तुमचा अर्ध कमी करतो। मराठा आता विषय फक्त ज्या मराठ्यांच्या या राज्यात नोंदी सापडल्या आहेत आणि ज्या 57 लाख नोंदी आतापर्यंत मराठ्यांच्या मिळाल्या, त्याचा आकडा 63 लाख झाला अशी माहिती मिळते। ज्या 57 लाख नोंदी सापडल्यात त्या माध्यमातून किमान आतापर्यंत 1 ते सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळालं, पण ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करायची आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांना सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण द्यायचं। यासाठी मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली। 3 महिने मराठ्यांचे यामध्ये सरकारने घालवले। आज देऊ उद्या देऊ असं करता करता 3.5 महिने उलटले आणि शेवटी एकदा मराठ्यांनी उठाव करण्याचं ठरवलं आणि सगळ्यांनी हाक दिली, चलो मुंबई। आणि सगळे मराठे मुंबईला गेले। 2001च्या कायद्यानुसार 2012च्या कायद्यानुसार ओबीसीचं दिलेलं आरक्षण आणि त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर अधिसूचनेशिवाय पर्याय।
तुमची एखादी नवीन मागणी असली तर तिचा अध्यादेश काढता येतो, तिचा JR काढता येतो. परंतु ज्या कायद्यानं ओबीसीनं आरक्षण दिलं त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर अधिसूचनेशिवाय पर्याय नाही. आणि सरकारचं तीच करण्याची इच्छा नव्हती. सरकारला त्या वळणावर आणण्यासाठी आपल्याला मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून मराठे मुंबईकडे निघाले. आपल्याला एखादा साधा प्लॉट किंवा एखादी जमीन जर घ्यायची असली तर जाहीर प्रकटन द्यावं लागतं. एवढ्या मोठ्या कायद्यात दुरुस्ती करायची आणि इतक्या 75 वर्षानंतर मराठ्यांसाठी या अधिसूचनेच्या माध्यमातून कायदा पारित होतोय. अधिसूचना होणं गरजेचं होतं. 15 दिवसात त्यांनी हरकती मागितल्या, परंतु थोडासा घोळ त्यांनी घालून ठेवला. हरकती मागवण्याची तारीख केली 16 आणि अधिवेशन 15. काही लोकांचं म्हणणं होतं 10 तारखेला उपोषण का सुरू केलं. जर 16 तारीख सरकारनं दिली तर तुम्ही 16 तारखेपर्यंत वाट बघायला पाहिजे होती. आणि आपण 10ला का केलं त्याचं उत्तर आम्ही वैराळमध्ये देतो. आतापर्यंत दिलंच नव्हतं मी कुठं. कारण जर हे 16 दिवस 16 तारखेपर्यंत वाट बघितली असती आणि 15 तारखेला जर अधिवेशन होऊन गेलं असतं तर अधिसूचनेचा विषय कशातच घेतला गेला नसता. 10ला आमरण उपोषण सुरू केल्यामुळं सरकारला 15चं अधिवेशन 20 तारखेला घ्यावं लागलं. हे झालं उपोषणाचं यश. आणि 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांवरती त्यांना विधानसभेच्या पटलावरती चर्चा करावी लागली. म्हणजे अधिसूचनेचं सुद्धा अधिवेशनात रेकॉर्ड झालं. त्यांनी सांगितलं त्याला 3.5 लाख हरकती आल्या. आपण अधिसूचना घेत त्या कॅमेऱ्यावाला तर नका देऊ. तुम्हाला येऊन जाऊन त्या कॅमेऱ्यातच मागायला लागत. पंचायत सभेला गेले ते कॅमेऱ्याला बाटल्या आणतात मग अधिसूचना स्वीकारताना आपण आपल्या स्वीकारले नाही, मुख्यमंत्री साहेबांकडून घेतली आणि जाताना सांगितलं गुलामाचा अपमान होऊ द्यायचा नाही. या सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचनेची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आपण नाही हटत. वैराळकरांना शब्द आहे त्यांनी जेलला नाही फाशीला लागल्यावर हटत नाही. आता नवीन नवीन डाव सुरू झाले. या पाठीमागच्या 4 दिवसात वेगळे वेगळे डाव टाकायला सुरुवात केली. मी ते मध्ये बोललो ना खूप लागलं ते. तुम्हाला लागला असं तुम्हाला म्हणत त्यांना तुम्हाला तुमच्या तर मनासारखंच झालं. मी काय वाट नाही बोललो. माझ्या बापजादे मराठे करोनाच्या संख्येने 6 महिने झाले लढतायत. आज देतो उद्या देतो करून तळपायाच्या आग मस्तकाला गेली. कारण मी शेतकऱ्याचं खानदानी पोरग आहे. मी नाही सहन करू शकत तुमचा अन्याय. तुम्ही आज उद्या करता. हे मित्र तुमच्याशी करण्यासाठी आंदोलन उभा नाही केलं. माझ्या जातीला न्याय मिळावा म्हणून आंदोलन उभा केलेलं आहे. तुम्ही आज देणार उद्या देणार म्हणणार याला 6 महिने उलटले. तुम्हाला थोडं बोललेलं इतकं लागलं तर माझ्या अंतरवालीतल्या आई बहिणीचे डोके फुटले. त्यावेळेस तुम्हाला का नाही ती आई बहीण वाटली. तुझ्या पोटात छातीत आणि पायात आत्ताही गोळ्या. सलमान बघायला माझ्या सांगत तू नेऊन दाखवतो. तू काय दिसणार आहे तुला. माझं बारीक बारीक लेकरांच्या पायात गोळ्या आहे. आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाड्या झाल्या. एका एका आईच्या डोक्यात 34 टाके पडले. तेव्हा तुला याच्यात आई नाही दिसली का. आजही ते टाके काढण्यात आले नाहीत कारण ते ओले होते सारखे सारखे. या माझ्या आई बहिणीनं इतका मोठा मार तिच्या ओल्या जिंदगीत तिने पहिल्यांदाच खाल्ला असेल की तिला 34 टाके पडले. एका 9 वर्षाच्या लेकराच्या पायात गोळी शिरली एका मुलीच्या तर त्याच्या पायातून 1.5 लिटर पाणी निघाले. तुम्हाला एक शब्द बोललो तरी इतका वाईट लागला
तर माझ्या आई बहिणीला आताही शेतात जातात नाही, तिचे पाय मोडून टाकले नाही तुम्ही. त्यावेळेस तुम्हाला थोडी कशी लाज वाटली नाही? या राज्याचं पालकत्व माझ्याकडेही, राज्य मी चालवतोय. या राज्यातल्या माता माऊलीवरती हात पाडला, ती आई बहीण म्हणजे पुऱ्या राज्याची, पुऱ्या देशाची आणि माझी पण, हे त्यावेळेस तुम्हाला का नाही वाटलं? आज तुम्हाला स्वतःला बोलल्याला इतकं वाटलं. वाटू दे त्याला, का वाटत तुम्ही त्यांना मोदी. आता पुढचं सांगतो, मी कोणाला बोललो? नेत्या आणि पक्षाला, बरोबर ना? आणि मग मराठीचे आमदार त्याच्या कोण कोण बोलायचे? मी बोललो कोणाला? पक्षाला. मी बोललो नेत्याला. आणि मराठ्यांचे आमदार आणि मंत्री म्हणतात आमच्या नेत्याला कोण बोलला, करा त्याला अटक. आणि ह्याच आमदाराला आणि मंत्र्याला आम्ही याच्या अगोदर सांगितलं होतं, नागपूरच्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांची बाजू मांडा. याच आमदारांना आणि मंत्र्याला सांगितलं होतं, आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतंय त्याच्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांची बाजू मांडा. तेव्हा तुमचे तोंड काय शिवले होते का? तेव्हा नाही मांडले. नेत्याला बोललो तर सगळे तुटून पडले. म्हणजे निवडून आणायला मराठी, मराठ्याच्या आरक्षण कोण बोलायचं नाही. आणि तिकडून म्हणायचं आमच्या नेत्याला बोलला म्हणून बोलतो. तो नेता आहे का? जाती. आणि तुला ह्या मराठ्यांनी निवडून आणलं का? तो ह्या नेत्याने, तो ह्या नेत्याने काय केंद्रावर मतदान आणलं होतं का? आणि तो ह्या नेत्याच्याकडे उलटा पलटा टांगा केला. मग इतके बोलायला लागले, नेत्याला बोलल्यामुळं. अरे बाबा, मी तुझ्या जातीसाठी भांडतोय. गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावे म्हणून भांडतोय. नोकरदार वर्गांचे पोरं मोठे झाले पाहिजेत. तो या राजकारण्याचे सुद्धा, व्यावसायिक सुद्धा आणि कष्टकरी मराठ्यांचे सुद्धा, याच्यासाठी जीवाची बाजी लावून मी लढतो. याच्यात अखंड मराठा समाज पिढ्यांना फार मोठा होणार. या आरक्षणासाठी लढाई. आणि तू म्हणतो नेत्याला बोललो. तुला नेत्यापेक्षा जात मोठी पाहिजे. आता तो जर नेत्याला मोठं मानलं तर आता जातीकडे येऊ नको. ही एक प्रयोग झाला. आता 2-4 दिवसापासून नवीन प्रयोग सुरू झाला. आपण ते बोर्ड नाही लावले का? मी आता सांगितलं पाठीमागच्या गावात इथे पानगावला आपण ते चलो मुंबईचे बोर्ड लावले. ते बोर्ड काढायला चालू केले. काय होतं बोर्डावर लिहिलं असं? दहशतवादी घडवण्यात येत आहे असं लिहिलं आहे त्याच्यावर. उद्या सकाळी कापाकापी सुरू असं लिहिलंय त्याच्यावर. तुला अडचण काय चलो मुंबईची? त्याच्यावर काय लिहिलंय का? त्याच्यावर एखाद्या पक्षाचं चिन्ह आहे का? मग अडचण काय? सध्या काय आचारसंहिता लागली का? मग बोर्ड काढतो का? मग अरे तुम्ही त्या बोर्डवरचा फोटो काढता पण माझ्या मराठ्यांच्या हृदयातला फोटो काढणार का? आणि मी तुम्हाला फोटो शकत नाही. त्यांचं एकच दुःख नाही माझ्या मराठ्यांना. हे त्यांना फोटो नाही मॅनेजर होत नाही. आणि ते म्हणजे एवढी सुट्टीच आपल्याला भेटत. आता नवीन डाव सुरू केला त्यांनी बोर्ड काढले. बरं आता काढले, पोलीस काढते बरं का बोर्ड. तुम्हाला सांगतो पोलिसाला दोष देऊ नका. त्यांना काढून ते म्हणून ते काढते. मी एका जागेवर PSI ला फोन केला. म्हणलं तुम्ही बोर्ड करून काढायला लागले? ते म्हणले वरून. म्हणलं वर तरी किती ठेवा? मग थोडा वर सरकवलं मीच आणि वर फोन लावला. म्हणलं तुम्ही कमून आदेश दिले? ते म्हणले वरून. मग आणखी थोडा वर सरकवलं. म्हणलं ही मिस्टेक काय झाली बोर्ड काढायची? तेव्हा मी म्हणलं वरून. मग कमिशनरला फोन लावला. ते म्हणले आणखीन वर आहे. मग मी बी आणखीन वर सरकवलं. मी वर सरकायला घाबरत नाही. तेच गृहमंत्र्यापासून पुढे गेले. असं आहे का? तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? पूर्वी आपल्या
घरात जर एखादा लेकरू जन्मलं त्याचा 5व्या दिवशी नाव ठेवायचे आणि नाव ठेवायचे आत्या कान ठुकीन आणि मग त्याचं नाव कानात ठेवी. सध्या देवेंद्र फडणवीस त्याच भूमिकेत आत्यावर पोलिसाच्या काना फुकी दे कर म्हणा आत्याच्या भूमिकेत साहेब सध्या त्यांच्या पोटातले नळ इतके फुगलेत मराठा दिवसानं टम झाले. आता कानात बोलती आणि आमचं काय होईल काढे बोर्ड काढा. मी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यात सांगून टाकलं बोर्ड फक्त आपण नाही काढायचं. पोलिसांना म्हणा तुम्ही तुमचा काढून घ्या म्हणजे गृहमंत्र्यावर येते पोलिसही काढून येतात कानाकन ते बी ढेले पाडानात काढून नाही म्हणल्यापासून. बर आता नेले ना आता आमचे होते चलो मुंबई. आता समजा तुमचे उद्याच्याला बोर्ड लागले सगळेचे चलो सोलापूर चलो बार्शी तुम्ही कुठे लावणार का आमच्याच गावात ना तू कुठं लावणार आहे आता आमच्या गावात. पोलिसांना फोन करायचा म्हणायचे काढून न्या ते निर्णय नाही आला तर आपण बी काही म्हणत नाही फाडा घडत नाही. आपण गप्पाचं जागा आपण दुसरी मोहीम सुरू केली ते लगेच सांगून टाकतो वैराग मधून आणि सगळ्या राज्यासाठी सांगतो लगेच सगळ्या राज्यांना सुरू करा उद्यापासून. एक जेव्हा पेपर घ्यायचा मोठ्या अक्षरात लिहायचं मी मतदार खाली त्याच्या मोठ्या अक्षरात लिहायचं पुढाऱ्याने माझ्या दारात यायचं नाही आपल्या कवाडाची कोण टाकायचं. आता काय करशील मतदार मागायला पुढे जातो का अमेरिकेला आपल्या दारात यायचं नाही. आपल्या मोटरसायकलला तेच चिटकायचं 4 व्हीलरला पण तेच कागद चिटकायचं मागून पुढून. जर एखाद्या आमदाराची पुढाऱ्याची गाडी बंद पडली तेव्हा जर मला मोटरसायकल बसून तोडण्याचा मध्ये ढकलून द्यायचं कारण गाडीला पोस्टर लावले पुढाऱ्याने माझ्या दारात उभा राहायचं नाही. ते म्हणतात ना आपल्या दारात उभं राहून मग आपल्या दारात काय द्यायचं. हे तुम्हाला याच्यासाठी सांगतो का आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे. हे आपले लेकरं मोठे नाही करू शकत आपल्यालाच करायचे. आता याने किती डाव टाकले माझ्यावर या असा डाव टाकलाय 2-4 दिवस झाले यासाठीच नाही मिली ती काय असते मला मिळलं नाही. बरं मी आता खाल्ल्याला तरी तितकं पाहिजे मग तरी नाही. माझ्या आता काय फडणवीस साहेब का माझ्या घराचे 13 पत्रे काढून ने तू तो आहे घरावर टाकी तो. अरे तुमच्याकडे डोके सरडे तुम्ही यासाठी कोणाला लावायला पाहिजे. तुमच्या ऐकू होते ते भ्रष्टाचारी हिंडत आहेत त्यांना यांच्या भोवती त्या सुगंध अगरबत्त्या असतात का तसे चौकोन भ्रष्टाचारी हिंडत आहेत यासाठी माहेर लावली. मी संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो यासाठी नेमली मला नेमू ते आपल्या मागं कोणीच नाही आपल्याला माहिती. आपण कोणाचा रुपये घेतलेला ना आपलं पाकिट हल्लं चोरा सुद्धा टेन्शन येते त्याला वाटतं सगळ्यात भंगार गिराईक मिळाला पाकिटात काहीच नाही सापडलं आपल्या पाकिटात काहीच नसतं कागद आणि त्या कागदावर लिहायला असतं कोणत्या गावाला जायचं आजची सभा पुढे. मी संभाजीनगरच्या हॉस्पिटलला आणि ती नेमली पत्रकारावर भाषा तुटून पडले माझ्या तुमची यासाठी नेमली यासाठी नेमलं मला कळालंच यासाठी म्हणजे काय असतं उत्तर तरी कसं काय देऊ तुम्हाला. ते बधीर झाले काय करते माझ्याकडे उत्तरच नाही त्या गोष्टीचं माहित नाही ते मला. पण 4 दिवसाने मायबाप मराठ्यांना मला असा निरोप आला यासाठी माझ्या चौकशी घ्या नाही. आता यासाठी चौकशी म्हणल्यावर माणूस मागचं दारात पळून का नाही. आता सटक म्हणत नाही तुला मधीच आला कारण ते एवढ्याच घेत ना कांदे खायला मध्ये त्याच्यापेक्षा आपलं सट्टा मग सटकन का नाही. समजा तुमच्या वैरागमध्ये भांडणं झाले बांधावून कशा आणि पोलिस तुम्हाला अटक करायला आले. आपल्या माणसं काय म्हणतात ना ते काही महाबीपी वाढला लय पोट तो करायला मग पटकून ऍडमिट करा कारण ऍडमिट केल्यावर अटक करता येत नाही. आता माझ्या चौकशी यासाठी यायची म्हणल्यावर मी आधीच ऍडमिट आहे का नाही. डॉक्टरला इकडे हातात सलाम होती म्हणलं इकडून 2-3 पोचे पण लय दुखत आहे म्हणून मी डॉक्टरला सांगितलं यासाठी चौकशी द्या असं माझ्या कानावर आले. मी बरा झालो म्हणून सांगा बघ सलाईन तोडून आलो मी बरा झालो म्हणून सांग
सोड मला 2 दिवस झाला अंतरवलीचं बसलो आता येईन मग बारा दिवशी तरी येईन यायनात ना यासाठीच आहे मग दावरा टाकला कवा फोन कर इथून जर चौकशी नाही आलो तिथून पुढं मागचं दार दोन पळून जाणारे आवाज आपली नाही देवेंद्र फडणवीस साहेब मला हरायला निघालात मी शेतकऱ्याचा पोरग आहे आणि गोरगरीब मराठ्यांसाठी लढतोय मी जवळ जिवंत आहे देवेंद्र फडणवीस साहेब जवळ हरणार तर नाही पण ओबीसीतूनच आरक्षण घेतले कोणी हरवाय होते यांना काही गरज होती का अंगावर घ्यायची त्यांचं आपलं काही नव्हतं बरं याने त्यालाच अंगावर आता मराठ्यांनी तिसरंच लफडं चालू केलं तुमच्याकडे आहे नाही काय माहित नाही विचारलं ते फॉर्म भरायचं चांगलं कुठं अर्ध्यात झोप्या ना तिकडं आणि इतके फॉर्म भरत असते का कुठं बीडला 3404 झाले एका जिल्ह्यात आणि ते आतरायचं कुठं आता आणि ते नंबर लागला सकाळी सकाळी नाही दिसणार बाबा नंबरला लागलं 3 वाजता त्यांना चिन्ह नाही सापडत तर मतदान करायचं गावात आणि जर का 1000 एका मतदारसंघात लोकसभेत झाले उमेदवार चिन्ह काय आणायचे कांदे टमाटो बटाटो गोटे गाठे ते पंचायत व्हायचं काम झालं ना नाही काय डोकं लावते मी म्हणलो त्यांना मराठीत नाद लागू नका तुम्ही वेगळं केशीचं डोकं लावता तुमच्या आता सत्ता आहे म्हणून मराठी त्याच्या पुढचे आलेत का नाही कायदेशीर एक आता असं काही एका धोत्रावाल्याने फॉर्म भरू नये पॅन्टीवाल्यानेच भरावं असं काही का जाणारा मागच्याने फॉर्म भरू नये त्याला शिकल्यावर लागतो आता कुणी भरीन ना भरायचं म्हणलं आहे की नाही कायदेशीर आता म्हणू शकतो भरू नको घेतलं का नाही हाताने वाजू आणि असे तारा लागलेत ते पोरत म्हणजे पहिलेची कुंडा घेतो मग खासदार केलं जो भरा आता तो चिन्ह तो सापडायचं मग इतक्या गर्दीत अवघडच मेळ करून ठेवलाय मला विचारते तुमच्या भूमिका काय म्हणून मला मिळत लागा ना काय काय चाललंय पुढे आपली मागणी ओबीसी आरक्षणातून आणि सगळ्या सवारीचा अंमलबजावणी आता शेवटचं सांगतो थांबतो त्यांनी दिलं 10% आरक्षण लोकसंख्या 28% अर्ध किती होतं 14% 10% कोणचा अर्ध आहे कोणचा गणित शास्त्रज्ञ येऊ बरं द्या ना का 10 तर 10 इशीच्या सगळ्या सवलती आहेत का आपल्या 13% मागच्या सवलती होत्या त्याच्यात याच्यात सवलती आहेत नाही इंजिनिअरिंग नाही मेडिकल नाही तंत्र शिक्षण नाही MBBS नाही आणि मग काय दिलं त्याच्यात सवलती म्हणजे काय दुसरं आता शिक्षक आणि पोलीस भरती लावली लगेच याचिका दाखल झाली स्टे आणण्यासाठी मराठ्यांच्या पोराचा तिथं पण वाटलं लगेच आणि यांचा श्रद्धे देव फडणवीस साहेबाचा ते फडणवीस साहेबाचा स्वतःवरती म्हणत असते श्रद्धे देवेंद्रजी आणि त्यांनी आता याचिका दाखल केली म्हणजे एकूण देवेंद्र फडणवीस साहेबच देणार आणि दुसरी करून घालवणार व्यक्ती आणि तिला 10% देऊ द्या मी तुमच्या समक्ष 10% मान्य करतो पण कसं मान्य करतो हे ऐका त्यांनी आणलंय माझ्यावर दबाव समजा पाठीमाग दबाव म्हणजे लांबून जवळ नाही जवळ येत नसतं आपल्याकडून आपल्याकडे तुम्हाला मी सांगतो कसं येत नसतो मी का दादागिरीने बोलत नाही आपला दंगा तसा आहे इथून मागचं शोधून बघा 6 महिने एकदा मंत्री चर्चेला आलेला डबल आपल्या व्यासपीठावर आला नाही तसली दादागिरी नाही लांबून हिंडत येत दबावाला म्हणते त्याच्यावर 10% घ्यायला लावा ओबीसी कायदा सांगतो जर एखादी जात मागास सिद्ध झाली तिला ओबीसी आरक्षणाला घ्यावं लागतं मुख्यमंत्री अधिवेशनात म्हणतात मराठा समाज 10% मागास सिद्ध झालाय तर मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात का घेतलं नाही 50%च्या वरती का प्रवर्ग वेगळा केला तुम्हाला कळलं नाही मराठा समाज 10% मागास सिद्ध झाला जी जात मागास सिद्ध झाली ती जात ओबीसी आरक्षणाला घ्यावं लागत असते मग मराठी 50%च्या आत 27% ओबीसी आरक्षणात का नाही घेतले वर का कारण वरचं टिकत नाही मी त्यांना सांगितलं हे मराठी स्वीकारतील पण कोणते मराठी
ते 2-250 जणांनाच लागत आहे. 2 जणांची मागणी 2-250 जणांना लागते तेवढ्यासाठी. आमची मराठ्यांची नाही, आमची सगळ्या करोडो मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण आम्हाला पाहिजे, तेच आम्ही घ्या. आणि त्या अर्ध घेत आणला आम्ही, थोडं राहिलं आता सगळ्या सोयीचं अंमलबजावणी. तुम्ही ते 10% ओबीसी आरक्षणात घ्या आणि ओबीसीच्या ज्या सगळ्या सवलती आहेत त्या 10% पाहिजे, तर हे त्या 250 लोकांसाठी मंजूर आहे. कुणीच काय बोला. मग काय करा, हे निष्ठावाने म्हणजे मी, हे जातीपासून फुटू शकत नाही. याला एकच पर्याय, याला 10% स्वीकारायला लावा. याला 10% न स्वीकारल्यामुळे राज्यात गुलाम उधळला गेला नाही. 2018ला आपण एससीबीसीचं आरक्षण दिलं, त्यावेळेस मराठ्यांनी गुलाम उधळला तर आपले 106 आमदार आले होते. यावेळेस मराठ्यांनी गुलाम 10% देऊन उधळला नाही. या पोरावरती दबाव उभा करा आणि याला 10% आरक्षण घ्यायला भाग पाडा. जर याने 10% हो म्हणला तर समाज गुलाम उधळतोय. म्हणजे हा सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे. याला हा म्हणायला लावा, नाही तर हा काटा बाजूला करा. असा होणार नसला तर याला गुतवा. म्हणून ती एसआयटी नेमली आणि मी त्या एसआयटीची वाट आज 7 दिवस झाले बघतो. कारण मी जरा गेलो, भावनिक लाट अशी येणार की यांचा सगळा सोपडा साफ होणार. आणि मी काय शहाणा म्हणून नाही भाऊ, मी जेलमध्ये मोर्चा काढत असतो कायद्याचं. मी कैदी ते आतले मराठीचं कैदी एक करत असतो, आत मराठा आरक्षण शिकत असतो. मुस्लिम बांधवाचे जर काही कैदी असले तर ते माझ्याकडूनच होणार. तिला त्याच्यात काही वंजरे धनगर बांधवाचे आणले ते पण माझ्याकडूनच होणार. 12 बलुतेदारांचे जर काही कैदी आत असले तर ते पण माझ्याकडूनच होणार. छगन भुजबळचे सोडून बाकी सगळ्या माझ्याकडून मी आत्महत्या काढीत असतो. आणि यांनी माय बापांना तुम्हाला सांगतो, यांनी माझी मान जरी कापली ना, म्हणून जरा मी ओबीसी करा हटतच नाही. आता मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं होतं, तुम्ही माझ्या नादी लागू नका. तुम्ही गलत जागेवर खेळलात. निष्ठावंतांच्या याडपटाच्या नादी लागायचं नाही, कारण त्याजवळ मागं पुढं काही नसतं. मला तुमचं काही लागत पण नाही. मला ना तुमचे पैसे लागत आहेत ना, पद पैसे जन्म कवाच जमत नाही, हिंदी जन्म जमत नाही. तसं मला काहीच लागत नाही तुमचं. माझ्यासाठी हेच पद लय मोठं आहे. मला यांनी काय कमी पडू दिलं. माझं कुटुंब बाजूला सारलं आणि समाजाला मायबाप म्हणलं. ह्या मायबापाने माझ्या आईबापा सुद्धा मला कधी आठवण नाही होती. त्याच्यापेक्षा मला दुसरं काय करत पाहिजे. मी आयुष्य आपण माझ्या समाजासाठी केलं. मी नाही आठवत आता. मला तुमचं पद पण नको, पैसे पण नको, मला तुमची कशाची गरज नाही. मला पाहिजे गोरगरीब मराठीचे पोरं राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनले पाहिजे. ते ओबीसीतलं आरक्षणच पाहिजे. मग मी हातात टेकलं माझ्या आता करायचं म्हणलं टाका गुतून. मी गुतवायला तयार आहे तर कुणीच आहे ना. आणि मी गुती द्यावं. मला एखाद्या पोलीस स्टेशन गाडीत घेऊन चालल्यावर 200 किलोमीटर पोरं आले झोपते मग त्या गाडीला. कवा नाही तुम्हाला जेलमध्ये. आणि गाडीत टायर असं कट लोकांना उठून गाडून कोंकण बी गेलो. आणि पुढे तुम्हाला एक आणखी सांगतो माय बापू, आपण दिलेले शब्द आतापर्यंत पाळलेत हे तुम्हाला सगळ्याला माहिती. फक्त मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते 10% दिलेलं आरक्षण मराठ्यांना मान्य. सगळे मराठे खुश आहेत. प्रश्न आहे तुम्हाला, मनापासून सगळ्यांनी सांगा, तुम्हाला 10% मान्य आहे का? आपली मागणी ओबीसी आरक्षणातून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी, हे सत्य आहे का? आणि हे सांगते मराठी खुश आहेत. मराठी खुश नाहीत. तुमच्या भोवती ते 4-5 आमदार आहेत का ते खुश आहेत. मराठी नाही. त्याचं नाव घेऊ नका. तो खुश नाही काही नाही. त्याचं रोज लागत होत. त्याला वाटलं बरं झालं तिकडे गुतलं यार. ते मोकळा झाला असा रेटो खातो झोपतो सध्या.
तेव्हा पण माझ्यामध्ये बोलला की नाही वाजलाच म्हणून समजा त्याचे बुलबुल जरा कमी झाले. आता त्याला माहिती आता याला लय बोलत आपण तरी विचारसनात गेलं. आता सरकारचा कार्यक्रम माझा शब्द तुम्हाला मी नाही आठवत आता. पण पुन्हा एकदा जर गरज पडली तुमच्या पाठबळाची मला आवश्यकता आहे ना आशीर्वादाची सुद्धा मला आवडलं पडू देऊ नका आता. कारण मी बरोबर राहतो फक्त माझ्या शरीरानं फक्त मला साथ द्यायला. आता शरीर साथ द्यायला फक्त शरीराला साथ द्यावा. यांच्या छातावर बसून आरक्षण नाही घेतलं तर त्यांना सांगा. नाही आता मी नाही करायला काही राहिलंच नाही. गोर करू वाकांडी बसून घ्यायचं. चांगलंच तिथं तुम्हाला माहितच नाही हे पांगलंय कुठं गणित माहिती तुम्हाला. माननीय न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्ता रोको करा 24 तारीख पुरा राज्यात शांततेत केली. दुसऱ्या दिवशी सकाळी यांनी गुन्हे राज्यात दाखल केले म्हणून तर मग मी मुंबईत चाललो होतो. कुठं चाललो होतो मग कशासाठी चाललो होतो म्हणलं सागर बंगला उघडा ठेवी मी आलो कवर गुन्हे दाखल करतो काय करतो ते तिकडून म्हणते सागर बंगला शासकीय स्वागतासाठी उघडा आहे आणि मी 8 किलोमीटर केले सगळे दरवाजे बंद करून ठेवले. सगळे पोलीस आले कुठून जातो कुंबडी चोर त्यांना नाही दिली मी हे गुन्हे जाणून बुजून दाखल केले म्हणून ही आणि त्याच गुन्ह्यात सगळ्याला अडकवायचं होतं त्यांना. त्यापेक्षा म्हणलं तू आता मला संपवायचं ना. त्यांनी सांगितलं होतं याला संपवा. ह्यो मधला आहे मराठ्यांच्या आणि सत्तेच्या मधला काटा काढा. म्हणलं तूच काढ मी आलो मुंबईत चल तर दार बंद करून हात बसला म्हणतो या म्हणतो माय बाबा तुम्हाला शेवटचं सांगतो गुन्हे मागं होणारे तर सगळे सोयरे मिळणारे मी हटत नाही. तुम्ही काळजी ना करू थोडे दिवस सहन करा. आपण लोकांसाठी गुन्हे अंगावर घेतले राज्यकर्त्यांसाठी घेतले. झाला तर हो द्या एखाद्या स्वतःच्या लेकराचं आयुष्य कल्याण होण्यासाठी मी यासाठी अंगावर घेतली. तुम्ही एखादा गुन्हा झाला तर स्वतःच्या लेकरासाठी झाला. आपले लेकर मोठे होते काही घालू नका. त्याला नावीला आपण जर केशला त्याला खचलो तर जवळ आलेला सोन्याचा घास आपल्या लेकराच्या तोंडातून जाईल. बिनधास्त सगळे वकील बांधव आपल्या मागो बाहेर केस केली की जामीन घ्यायची लढायला सज्ज. मला किती त्रास झाला मी तुम्हाला सांगितलं का तरी आणखी व्यासपीठ सोडलं नाही अंतरवालीच. आणि आता तर म्हणले देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं ते व्यासपीठ उचलून टाका आपलं अंतरवालीच. आणि मला नाही झालं ते म्हणले व्यासपीठ काढून नेणार तर मंडप काढून फेकणार. म्हणलं फेकणार तू नुसत्या कोपऱ्याला हात लावून सांगतो म्हणतो. आणि नुसता व्यासपीठाच्या खाली उतरलो आलं तर किती भीती बघितलं तू. मी नुसतं हॉस्पिटलच्या खाली उतरलो 2च माले खाली उतरलो तर तिथं 70,000 पोरग जमलं 70,000 आणि मला जाऊ तर 5 लाख झाले असते. कारण अंतर संभाजीनगरचं अंतरवालीचं 80 किलोमीटर. मला 80 किलोमीटर जाऊस तर गोदापट्ट्यातले 123 गाव पुरे 5 लाख लोक तिथे आले असते. त्यांनी अंदाज वळ केला हिरव्याच्या आधी की 2 जागा न राहिली. ते म्हणले मंडपला जर कोणी हात लावला तर आम्ही जबाबदार. काढाले आलेलेच मंडपला जर कोणी हात लावला तर मग बोला बरी तुम्ही आम्ही इथं उभाच. आणि आधी म्हणत होते उपटून फेकून देऊ. मराठ्यांची ताकद आहे फडणवीस साहेब आणखीन तरी शाने व्हा. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या आमच्या नादाला लागला. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. जर तुम्ही दिलं नाही तर ही नाराजीचे लाट तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय सोडणार. कारण आम्हाला आमचे लेकरं महत्वाचे तुम्ही नाही. आमच्या लेकरासाठी आम्ही लढणार. तुम्हाला फक्त जाताना आता एक विनंती करतो जर यदा कदाचित पुन्हा एकदा जर तुमची गरज पडली तर पहिल्यांदा 1.5 ते 2 कोटी एकत्र आलो होतो.
यांची दहशत जर हे असेच करत राहिले, आपल्यावरती दहशत पसरत राहिले, तर पुन्हा एकदा आपल्याला पहिल्या 2 कोटीनं, पण पुन्हा एखादा मोठा कार्यक्रम घेऊन आपल्याला 4 कोटीने एकत्र येऊन यांना पाणी पाजल्याशिवाय चालणार नाही. तुम्हाला पुन्हा एकदा जर हाक दिली तर ताकदीने उभा राहावं लागणार आहे, कारण मी तुमच्या पाठबळाच्या जीवावरच लढतो. मी माझ्या जीवाची बाजी लावून तिथं तुमच्या जीवावरती लढतो. आणि तुम्हाला आता जाताना शब्द देतो, माझा समाजाला मी मायबाप मानलेला, मरेपर्यंत मी तुमच्याशी गद्दारी करणार नाही. शब्द माझा तुम्ही याने माझे मान जरी कापले ना, तरीही मी ओबीसी आरक्षणापासून हटणार नाही. आणि जेलमध्ये जरी सडीलं ना, तरी तुमचा मुलगा म्हणून जेलमध्ये बसन, पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटणार. तुम्हाला जाता जाता पुन्हा सांगतो, ज्या समाजाला मायबाप मानलं त्या समाजाच्या लेकराच्या डोक्यावर ओबीसीतून आरक्षण देऊ, आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय हा तुमचा मुलगा मनोज जरांगे पाटील 1 इंच हटणार नाही. धन्यवाद. जय शिवा. मला रस्ता मोकळा करून द्या, मला चालता येत नाही. तुम्ही लय ढकला ढकली करतायत, ढकलू नका.